तात्या 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 काय सांगणार काय झालं आत्ताची? बंड्यादादा कराडकर यांच्यावर भादवी 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51B, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 चे कलम 37(1), 37(3), 135 अन्वये गुन्हा नंबर 90/2022 नुसार गुन्हा दाखल झालेला होता। तसेच दुसरा एक गुन्हा दाखल झालेला होता गुन्हा क्रमांक 93/2022 भादवी कलम 500 आणि 509 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं प्राथमिक चौकशी करता बंड्यादादा कराडकरांना या ठिकाणी बोलवलेलं होतं। त्यानुसार प्राथमिक कारवाई करून जी काही कायदेशीर प्रोसिजर होती ती पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि बंड्यादादा कराडकरांना CRPCच्या 141 प्रमाणे नोटीस दिलेली आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी ज्यावेळी कळवेल त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलेलं आहे। इथून पुढे कोर्टात हजर होणार की त्यांना ते आता पुढील चौकशीच्या वेळी ज्यावेळी बोलवेल त्यावेळी ते सांगतील। अजून तरी काही त्यांना चौकशीचे कामी परत येण्यासाठी सांगितलेलं आहे। नाही, महिला आयोगानं नोटीस दिलेली कुठली आहे ती काय अजून त्यांना मिळालेली नाही। त्या मिळाल्यावर मग त्यावेळी त्याचा निर्णय घेण्यात येईल। सातारा पोलिसांनी परत चौकशीला कधी बोलवलेलं आहे? तसं काही अजून कळवलेलं नाही। ते म्हणले आम्ही कळवतो त्यावेळी तुम्हाला पुन्हा चौकशीला यावं लागेल।